नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? विद्यामंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्यामंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या चॅनल्सला सबस्क्राईब केलंय का? सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून या चॅनल अपलोड होणारे नवनवीन शिक्षण पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत माझी सहल. सर्वांच्या शाळांमध्ये सहली चालू आहेत, बरोबर आहे ना? तर तुम्ही सहलीवरनं आल्यानंतर तुम्हाला हा सहलीचा निबंध नक्की लिहायला सांगणार. त्यासाठी मी तुमच्यासाठी माझी सहल हा निबंध घेऊन आले. तर हा निबंध शेवटपर्यंत पाहायचा. हा निबंध तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचा. पाहूयात माझी सहल निबंध. मानवी जीवनात सहल किंवा प्रवासाला खूप महत्व आहे. या धावपळीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळावा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा आणि नवीन ठिकाणांची ओळख व्हावी, यासाठी सहल अत्यंत उपयुक्त ठरते. सहल केवळ मनोरंजनासाठी नसून त्याला अनेक अनुभव देते आणि ज्ञानात भर घालते. मला केलेल्या अनेक सहलींपैकी महाबळेश्वर मला विशेष आठवते. मागील उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या शाळेने महाबळेश्वर आयोजन केले होते. सहल 3 दिवसांची. महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. हिरवेगार डोंगर रांग, धबधबे, दाट जंगल, आल्हाददायक हवामान, त्यामुळे महाबळेश्वर पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. सहलीची बातमी कळताच सर्व विद्यार्थी खूप आनंदी झाले. पालकांची परवानगी घेऊन आम्ही तिची तयारी सुरू केली. सहल सुरू होण्याच्या पहाटेच शाळेत जमलो. सर्वजण उत्साहाने भरलेले होतो. लोकांनी हजेरी घेतली आणि आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर आमची बस प्रवासासाठी झाली. वाटेत आम्ही गाणी गायली, उडी सोडून आणि खूप मजा केली. प्रवासादरम्यान खिडकीतून दृश्ये मनमोहून टाकणारे होते. डोंगर, वळणावळणाचे रस्ते आणि ढगांनी वेढलेले सर्वजण भारावून गेले. महाबळेश्वरला पोहोचल्यावर आम्ही प्रथम आमच्या राहण्याच्या ठिकाणी गेलो. आराम करून आम्ही त्या लेकला भेट दिली. तेथील शांत वातावरण आणि स्वच्छ पाणी पाहून प्रसन्न झाले. त्यांनी विहाराचा आनंद घेतला. सकाळी आम्ही बाजारात फेरफटका मारला. प्रसिद्ध स्ट्रॉबेरी, चॉकलेट व इतर स्थानिक पदार्थांची खरेदी केली. त्या दिवशी आम्ही प्रतापगड केली. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणार आहे. शिक्षकांनी आम्हाला किल्ल्याचा इतिहास सांगितला. अफझल खान वधाची कथा ऐकताना मन उभे राहिले. किल्ल्यावरील बुरुज, तटबंदी आणि तोफा पाहून इतिहास जिवंत झाल्यासारखे वाटले. आम्ही आर्थर सीट हेड पॉइंट पॉइंट या ठिकाणी दऱ्याखोऱ्यांचे दृश्य सुंदर होते. आम्ही मॅप्रो गार्डनला भेट दिली. स्ट्रॉबेरी पासून बनवलेले आईस्क्रीम, जॅम आणि खूप स्वादिष्ट होते. आम्ही सहलीची आठवण म्हणून फोटो काढले. अरे आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. परत येताना सर्वजण थोडे होते. त्यात सहलीच्या गोड आठवणी आठवलेल्या होत्या. सहल मला खूप काही शिकवून गेली. त्याचे महत्व, इतिहासाची ओळख आणि मित्रमैत्रिणींशी सहकार्याने वागण्याचं, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांचा सहवास यामुळे ही सहल माणसाच्या जीवनात आनंद, उत्साह आणि नवीन ऊर्जा निर्माण करते. म्हणूनच सहल म्हणजे शिकण्याचा, आनंदाचा संगम. तर वावगे ठरणार नाही. अशा प्रकारे मी अनुभवलेली सहल हा निबंध संपलेला आहे. मला जर ही माझी सहलीचा निबंध आवडला असेल तर निबंधाला जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब खाली एक नोटिफिकेशन त्याला हिट करा, जे चॅनलवरती अपलोड पाहायला मिळतं.
धन्यवाद.